आजकाल आपण बघतो की सध्या एक नवीन ट्रेंड येतोय तो म्हणजे भजन क्लबिंग. तर गीत रामायण हे तर म्हणजे अजरामर आपण बघतो की गीतं तर आहेत ते, पण कार्यक्रम पण होता त्या काळी. तर जी आजची पिढी आहे त्यांना गीत रामायणाविषयी थोडं सांगा, की काय आहे गीत रामायण? काय काय होता कार्यक्रम? आधी साहित्य कृती म्हणून पाहिलं ना, हं, तर ग. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्याकडून एक अजरामर किंवा इथे कुठली ॲडजेक्टिव्हज आहेत ना, खोटी पडतील अरे. अनुपमेय, ज्याला उपमा नाही, हं. असं जी काही साहित्य कृती आहे ना, अर्थ गीत रामायण आहे. बरं. म्हणजे रामचंद्रांचं आयुष्य गाण्यातून यावं, क्या बात है! हं. अख्खं चरित्र आणि मग 1955 सालची गोष्ट आहे. हे बेसिकली आकाशवाणीसाठी केलं गेलं. अच्छा. हं. म्हणजे हे सगळं आकाशवाणीवरून प्रसारित झालंय आणि जसं आम्ही लहान असताना रामायण टीव्हीवर बघायचो, हो. रामानंद सागरांचं. त्यानंतर बी आर चोप्रांचं महाभारत बघायला लागलो. एव्हरीबडी इज ग्लू टू द टीव्ही, की अरे बापरे! बघा आता, हा जो प्रकार व्हायचा. तर त्या काळात रेडिओ वॉज एव्हरीथिंग, हं. साधन कम्युनिकेशनचं. तर आज गीत रामायण आहे. 56 गाणी, 56 आठवडे सुरू होती, सलग आणि 1955 साली सुरू झालेला आहे प्रकार. बरं. तर गदिमांचे शब्द, गदी माडगुळकरांचे शब्द, माडगुळकरांचे आणि त्याला बाबूजींची, सुधीर फडक्यांची चाल आणि ओरिजिनल गीत रामायण आहे. हं. ते वसंतराव देशपांडे, स्वतः सुधीर फडके, लता दीदींनी त्यातले गाणं गायले. त्या काळातल्या असंख्य मान्यवर गायक गायिकांनी ती गाणी गायली आहेत आकाशवाणीसाठी. बरं. आणि मग ते झिरपत गेलं आणि मला असं वाटतं की आज गीत रामायण हा एक अजरामर ठेवा आहे हं. आपल्या मराठी साहित्य कृतीत.